नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण डोक्यातील कोंडा ही एक मोठी समस्या बनत चाललेली आहे। जगामध्ये साधारणतः 50% व्यक्ती थोड्या अधिक प्रमाणात या समस्येला तोंड देत आहे, म्हणून याविषयी बघणार आहोत। पुरुष असो अथवा स्त्री, डोक्यातील कोंडा ही एक सामान्य वैद्यकीय स्थिती आहे, जी जवळपास सर्व लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी अनुभवावी लागते। अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत ही स्थिती येत असते। प्रामुख्याने हिवाळ्यातील अत्यंत कडक थंडीत म्हणजेच कोरड्या वातावरणात केस स्वच्छ न करणं, सोरायसिस नावाचा आजार, बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, काही हार्मोनल घटक हे याला कारणीभूत असू शकतात। वायू प्रदूषण, प्रामुख्याने पेट्रोल डिझेलचे धूर हे देखील याचं प्रमाण वाढवू शकतात। त्वचेचा वरचा थर मृत पेशींनी बनलेला असतो आणि त्याखाली असलेल्या नाजूक पेशींचं ते संरक्षण करत असतात, परंतु तो थर अधिक प्रमाणात तयार होणे म्हणजेच कोंडा तयार होणार। हा डोक्यावरील कोंडा कपाळावर, भुवयांवर, नाकाच्या बाजूने, मानेच्या मागे अधिक प्रमाणात पडतो आणि सौंदर्याला बाधा निर्माण होत असते। यात डोक्याला खाज हे एक प्रमुख लक्षण असल्यामुळे कित्येक व्यक्ती चार चौघात जाणे टाळतात। मुरूम किंवा तेलकट त्वचा असणाऱ्यांना कोंडा होण्याची समस्या अधिक प्रमाणात असते। डोक्यात कोंडा होऊ नये म्हणून काय करता येईल ते बघूया। आठवड्यातून 1 वेळा, 2 वेळा किंवा 3 वेळा डोकं स्वच्छ धुणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी 1 वेळा, 2 वेळा किंवा 3 वेळा असं म्हटलं आहे, कारण असं आहे की जर आपण आपल्या डोक्याला आच्छादन करत असाल तर आठवड्यातून एकदा डोकं धुणं सामान्य आहे। म्हणजेच बाहेर जाताना डोक्यावर टोपी घालत असाल किंवा बंदिस्त वाहनातून प्रवास करीत असाल किंवा आपल्याला विशेषतः घाम येत नसेल तर आठवड्यातून एकदा डोकं धुणं गरजेचं आहे। जे व्यक्ती दुचाकीवरून भरपूर प्रवास करतात, धूर आणि धूळ यांच्या संपर्कात असतात, तसेच ज्यांना भरपूर घाम येत असतो, अशा व्यक्तींनी आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा केस धुणं हे अत्यंत गरजेचं आहे। डोकं धुण्यासाठी खूप महागड्या शॅम्पूचा वापर करणं गरजेचं नसून आपण कशा पद्धतीने डोक्याची निगा राखतो हे महत्त्वपूर्ण आहे। डोकं धुण्यासाठी आयुर्वेदामध्ये शिकेकाई, रिठा, संत्रासाल, निंबूसाल, आवळा इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जात असतो। कित्येक व्यक्ती लिंबू रसाचा वापर केस धुण्यासाठी करतात। त्यापेक्षाही लिंबूच्या सालीचा आणि संत्र्याच्या सालीचा वापर उत्तम किंवा श्रेष्ठ ठरत असतो। केस धुण्यासाठी लिंबूची साल, संत्र्याची साल, शिकेकाई, रिठा, आवळा यांना समभाग एकत्र घेऊन काढा करावा आणि तो काढा अंघोळीच्या वेळी 10 ते 20 सेकंदात थोडा थोडा डोक्यावर टाकून डोके आणि केस भिजवावे। असे 7 ते 8 मिनिटं डोके आणि केस भिजवल्यानंतर पाणी टाकून स्वच्छ डोकं धुवावं। अशा पद्धतीने या काढ्याचा वापर केल्यास निश्चितच बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन असेल तरी ते देखील कमी होण्यास मदत होते। काही व्यक्ती दही, कडुनिंबाची पानं, कोरफड यांचा देखील वापर केस धुण्यासाठी करतात आणि ते योग्य देखील आहे। डोकं आणि केस योग्य पद्धतीने धुतल्यानंतर ते कोरडं करणं अत्यंत आवश्यक आहे। जर त्यात दमटपणा राहिला तर डोक्यात कोंडा होणं आणि इतर त्वचा संदर्भातील समस्या होऊ शकतात। ज्या व्यक्तींना डोक्यात कोंडा नाही अशांनी वेळोवेळी आयुर्वेदात सांगितलेल्या शिरो अभ्यंग म्हणजे डोक्याची मसाज याचा वापर करावा। हा शक्यतो वैद्यकीय सल्ल्यानेच करावा। पुढे डोक्यात कोंडा होण्याची समस्या निर्माण होणार नाही। जे व्यक्ती नेहमी धूळ यांच्या संपर्कात असतात त्यांनी डोक्यावर आवरण ठेवणं म्हणजेच टोपी किंवा तत्सम वस्त्र आच्छादन करणं गरजेचं आहे, म्हणजेच केसांच्या कोणत्याही समस्यांपासून दूर राहण्यास मदत होईल। अशा प्रकारे आपण डोक्याची आणि केसांची काळजी घेतली तर कोंडा होणं शक्य नाही। नमस्कार।